नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेले टोमॅटो। आपण याची ग्रेव्ही बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे 7 टोमॅटो घेतलेले आहेत। त्यानंतर एक गाजर किसून घेतले, एक ढोबळी मिरची कापून घेतली आहे, एक कांदा कापून घेतलाय, 2 उकडलेले बटाटे, हे अर्धा पाव पनीर घेतलेले आहे। त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 12 काजू, एक कांदा असा म्हणजे एका कांद्याच्या 4 फोडी करून आपण त्याला मोकळं करून घेतलेले, 2 टोमॅटो, लसूण, त्यानंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर, मीठ, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, तेल, तूप, कसुरी मेथी, गरम मसाला, हळद पावडर आणि चाट मसाला। आता सगळ्यात आधी आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आता मी कढईत 1-2 चमचे तेल घेतेय आणि त्यात हे जे आपण घेतलेलं होतं 2 टोमॅटो, कांदा, काजू आणि लसूण हे सगळं यात टाकून द्यायचंय आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचे। आपल्याला हे चांगलं लाल होऊन द्यायचे, सगळं व्यवस्थित टोमॅटोची साल पण निघते आणि कांदा आणि काजू चांगले लाल होतात। त्यासाठी काय करायचंय, गॅस अगदी मंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे लाल होऊन द्यायचंय। आपला मसाला एक साईडला मी परतायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण टोमॅटो साठीचं सारण बनवून घेऊया। आपण सारण बनवून घेऊ टोमॅटोच्या आत भरण्यासाठी। मी 2 चमचे तेल घेतले आणि त्यात कांदा टाकून घेते मी। आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण बटाटा असा कुस्करून घेऊया आणि पनीर पण आपल्याला सेम बारीक करून घ्यायचे। एका बाजूला आपलं सारण तयार होते आणि एका बाजूला मसाला। तर मसाला आपण झाकून ठेवला होता ना, तो असा अधूनमधून हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो करपणार नाही। आता कांदा आपला बऱ्यापैकी झालेला आहे लाल, आपण त्यात ढोबळी मिरची टाकून घेऊ आणि आता आपल्याला हे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची आहे ढोबळी मिरची। आता आपली ढोबळी थोडीशी सॉफ्ट झालेली आहे। आता गाजर टाकून घ्यायचे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही कुठल्याही भाज्या त्यात घालू शकता। आता गाजर पण आपलं थोडंसं परतून झालेलं आहे। आता मी यात टाकते आपण जे वाटून घेतली होती हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, ती टाकून घेते। त्यानंतर गरम मसाला, हळद पावडर आणि चाट मसाला आपण यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळं गरज नाही आहे, फक्त चांगला रंग येण्यासाठी म्हणून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। त्यानंतर पनीर आणि बटाटा आपण याच्यात घालून घेऊ। आता यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट जराशी वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून पनीर वगैरे आपलं थोडंसं शिजलं जाईल। त्याच्यावरती झाकण ठेवतीये। आपण आपलं कांदा टोमॅटो आपण परतायला ठेवलं होतं काजू, ते बघूया। बघा टोमॅटोचं पूर्ण
हे झालेले आहे, मऊ झालेले आहे एकदम टोमॅटो. आणि कांदा पण बऱ्यापैकी लालसर झालेला आहे. हे आता थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपलं सारण पण तयार आहे टोमॅटोत घालण्यासाठी. मी कोथिंबीर घालून एकत्र करून घेते आणि आता आपण हे थंड होण्यासाठी काढून घेऊयात. आपलं सारण आता तयार आहे. आता आपण हे टोमॅटो घेतलेत ना, हे आपल्याला असं कापायचं आणि चमच्याने असं गोल गोल फिरवून आतला गर काढून घ्यायचं आहे सगळा, जेणेकरून आपल्याला यात सारण भरता येईल. आतलं सगळं काढून घ्यायचं आहे आणि असे टोमॅटो आपल्याला सगळे करून घ्यायचे. आता आपले हे टोमॅटो सगळे झालेले आहेत बनवून. हे सारण भरून घ्यायचे टोमॅटोमध्ये व्यवस्थित दाबून चांगलं. हे बघा असं, हे बघा असं व्यवस्थित सारण भरून घ्यायचे सगळ्या टोमॅटोंमध्ये. आणि आता मी इकडे कढई गरम करत ठेवू. त्यात तेल घ्यायचं आहे 1 चमचाभर आणि हे टोमॅटो सगळे त्यात असे ठेवून घ्यायचे. आपल्याला टोमॅटो शिजवून द्यायचे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचंय. आपल्याला हे जे मसाला वाटून घ्यायचा आहे, हा आता थंड झालाय. मी वाटून घेतेय. थोड्या थोड्या वेळाने टोमॅटो असं हलवून घ्यायचे, जेणेकरून ते सगळ्या बाजूने शिजले गेले पाहिजे. आपले टोमॅटो एकीकडे शिजत आहेत, तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊ. तर मी तूप घेते कढईत, त्यात तेल घेते 2 चमचे. आता आपण जे वाटण घेतलेलं आहे ना, ते परतून घ्यायचे आपल्याला चांगलं. आपण मसाल्यात काजू घातलेले आहेत ह्या वाटणात, त्यामुळे ते पटकन कढईला लागतात. तर हे सारखं हलवत राहायचंय. आता आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. हे कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि लाल तिखट आणि हळद टाकायची आपल्याला. तुम्हाला जेवढं तिखट चालत असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाले टाकू शकता. मसाले चांगले एकत्र करून झाले की आपण वाटणाचं पाणी त्यात घालून घ्यायचं. आता वरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि 2-3 मिनिटासाठी शिजून द्यायचंय चांगलं. हे कांदा वगैरे जर आपला थोडासा कच्चा असेल तर तो चांगला शिजला जातो. आपले टोमॅटो पण आता चांगले शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. हा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. थोडंसं पाणी घालून घेते अजून. आपण मीठ घालून देऊ ग्रेव्हीला. त्यानंतर आपण जो सारण केलं होतं आतमध्ये घालायला,
शिल्लक राहिलेलं थोडंसं सारण भाजीत टाकून घ्यायचे. तर यात आपण टोमॅटो आपला टाकून घेऊयात. आणि आता कसुरी मेथी राहिलेली आपली टाकायची. ती अशी हातावरती चुरगळून घ्यायची चांगली आणि टाकून घ्यायची वरनं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 1 मिनिटभर फक्त याच्यावरती झाकण ठेवायचे. बघा, आपली भरलेल्या टोमॅटोची भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर.